इसलिए तो मेरा कहना है किसी का फलक है तो किसी की जमी है। हमें भी अब कहा जिंदगी में कमी, अरे किसी का फलक है तो किसी की जमी है। अबे हमें भी अब कहा जिंदगी में कमी है। तुम्हारे हिस्से में तुम्हें 4 तारे मुबारक मनोज राजा, हमारे हिस्से में भी नागपुर की दीक्षा भूमि है। प्रत्येक रविवारी आपण बौद्धविहारामध्ये गेलं पाहिजे, परिश्रम पंचशील घेतलं पाहिजे। अमावस्या असो, अष्टमी असो, पौर्णिमा असो, भीम जयंती असो, बुद्ध जयंती असो, प्रत्येक रविवारी आपण बौद्धविहारामध्ये गेलं पाहिजे। माझा प्रश्न आहे, कोण कोण बौद्धविहारात जाता तर हात वर करा बरं। एकटीच जातीच काय माया, तुम्ही दोघीच जातीचा, तुम्ही काय करताय? तुमचा काय उपक्रम आहे? आमचा उभा दोघीच जणी जाती मध्ये तुम्ही काय करताय? खरंच दोघीच जणी जाती तुमच्या गावची? याच्या ह्या गावातले किती बाहेर जातात? पैसे हा पैसेवाल्याला जरा रस्ता द्यावं पैसेवाल्याला जरा रस्ता येऊच जाऊ द्या। जोरदार टाळा दिला पाहिजे यांच्यासाठी। आणि ज्या बुद्धविहारात जाणार त्यांचा काय उपक्रम आहे, त्या काय करतात? हे आपले 7 वाजता टीव्ही समोर बसले तर 10 वाजेपर्यंत कार्यक्रम भेटायचे। हे बुद्धविहारात कधी जा हे फक्त लाईट बंद नाही करा, लाईट बंद केली पाहिजे। मी कशाला मीच माझ्या राजाची राणी। तिचा दिवस सुरुवात होते कुठून, दिवस बुडते कुठून पाहिजे पाहिजे। हे आपले 7 वाजता टीव्ही समोर बसले तर 10 वाजेपर्यंत कार्यक्रम भेटायचा। रंग माझा वेगळा, आई कुठं काय करते, सुख म्हणजे काय असते। आता तर नवीन सिरियल निघले अरे हे आमची माऊली 7 वाजता टीव्ही समोर बसली का 10 वाजेपर्यंत कार्यक्रम भेटायचा। हे काही लागू नाही, हे आपल्या टीव्ही मध्ये आणि कोणते मोबाईल मध्ये हे तुमचं प्रमाणपत्र आहे, हे प्रमाणपत्र आहे तुला येणारी काय माऊली आमची टीव्ही समोर मोठे मोबाईल मला सांगा तुम्ही या लहान लहान कोण केले प्याण घालायचा सुधारणा नाही। जानू मोरी जाणे पण कोण शिकवलं, कोण शिकवलं? 100% याच्या त्याच्या माहिती दुसऱ्या कोणाची आपलं म्हणणं आहे दादा, कोणत्या कंपनीची साबण खराब निघली तर साबणाला दोष द्यायचा। ते प्रोडक्शन कोणाचं आहे त्यातले मग निर्माता कोणाचे हे कधी बुद्धविहारांचा। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या आयतामध्ये बोलून गेले, अरे प्रत्येक रविवारी आपण बुद्धविहारामध्ये गेलं पाहिजे। रविवारी दिवशी बाबासाहेबांना सुट्टी का दिली? बाबासाहेबांना रविवार दिवस हा संडे इज अ मिशन डे घोषित केला होता। संडे इज अ मिशन डे घोषित केला होता, पण आम्ही त्याने मटन डे करून टाकला। रविवाऱ्या दिवशी 700 रुपये किलो हे फक्त याच्या अरे परंतु बुद्धविहार कशासाठी असायला पाहिजे? अरे कधीतरी हिशोबाचा ताणा व्हायला पाहिजे, हे आजची झोपडी उद्याचा वाडा व्हायला पाहिजे। अरे कधीतरी हिशोबाचा ताणा व्हायला पाहिजे, हे आजची झोपडी उद्याचा वाडा व्हायला पाहिजे। मनोज राजा बुद्धविहार फक्त वंदना घेण्यापुरती मर्यादित नसावी, तर बुद्धविहार ही परिवर्तनाची शाळा व्हायला पाहिजे।
म्हणून तर बोलतोय माझ्या बाजूबाजू, अरे गुलामीचा तुरुंग फुटला नसता कधी कधी. स्वतःच्या लेकरासाठी स्वतःच्या परिवारासाठी जगणाऱ्यांना एक गोष्ट लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 लेकरं मातीमध्ये काढले, फक्त तुमच्या आणि माझ्यासाठी, या समाजासाठी. सोन्यासारखा संसार माझ्या बाबासाहेबांनी कुर्बान केला, फक्त तुमच्यासाठी माझ्यासाठी. अगर बाबा साहब चाहते तो, अरे भिंजी अगर चाहते तो सोने चांदी में दिले होते, अरे फिर तो क्या अम्बेडकर परिवार के भाग ही खुले होते. अरे फिक्र करना होती इस हिंदी समाज की, तो आज अम्बेडकर परिवार टाटा बिरला के भी आगे निकल गए होते. बाबा साहब ने सब कुछ कुर्बान किया आप लोगों के लिए, सब कुछ बाबा साहब ने कुर्बान किया. म्हणून तर बोलतो माझ्या बाजूला काय, तुझं झालं माझी, तुझं झालं माझी, तुझं झालं माझी, शाही पोर महाराजांना सुद्धा आपला गुरु मानलं. राष्ट्रसंत कबीरदासाला बाबासाहेबांनी गुरु मानलं. राष्ट्रसंत कबीरदास महाराज म्हणाला कि मला फिरा के मनका फिर आगे वाला छोड़ के बंदे मनका मनका पे नाय नाय क्या बाजू मनका मिलना जाए मछली सदा जल में रहे तुम्हें पास ना जाए. अरे ले ले कपड़ा ले ले साबुन मलमल का वरती कर बरे बाईची डोकची कर. माला फिरा के भाई नागे मनका फिर हाथ की माला छोड़ के बंदे मनका मनका पे. अरे नाय नाय क्या बाजू मनका मैल ना जाए मछली सदा जल में रहे तुम्हें पास ना जाए. अरे ले कपड़ा ले ले साबुन मलमल काया हो और मनका दागना छूटोरे बंदे कैसे निर्मल हो. मनका दागना छूटोरे बंदे काय सारी इकडे आमचे लोक फक्त निळ्या डोक्या लावतात मोठे मोठे निजे जय भीम अरे बाबा जय भीम. बाबासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रमाला चालतात थोडस वर्ग कामही म्हटलं काम चांगल्या कामात मात्र ये म्हणून प्रत्येक गावात गावात नाही सर प्रत्येकच गावात मेन कलाकार ह्या एखादीचा नवरा जर बियाण्याच्या कामासाठी जर गेला असा काही ओढले डोळे काढते तुम्हीच आहे का तुम्हाला पडलं जास्त शायरी झाली अहो बाई आज तुझ्या अंगावर 5,000ची साडी तुझ्या अंगावर लाख रुपयाची दाढी ती दुसऱ्या तिसऱ्याची कोणाची नाही बाबासाहेबांची ना माझ्या रमायची पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा बेटा तुम्हाला आज तुझ्या अंगावर एवढे महागा मुलाचे कपडे घातले लाख लाख रुपयाचे दागिने घातले. अरे त्यावर माझ्या माय माऊली रमायच्या फाटक्या लुगड्याचे उपचार हे तुम्ही विसरता कामा लक्षात. नाही 2-4 जणी वाजू नाही 2-4 जणी वाजू बाकीच्या माझ्या मांतर वितर बाजूची ना हसली असली असली बाजूची ना वाजू वाजू हो अरे
लक्षात घ्या माय माऊली रमाई नमतात त्याग केला तुमच्यासाठी म्हणून तर बोलतोय या बाबासाहेबांच्या रमाईच्या विचाराला साक्षी घेऊन बोलतोय माझ्या बांधवांना की रमाई बोले हा माझा सत्कार नव्हे हा धम्म भगिनीचा सत्कार आहे रमाई बोले हा माझा नव्हे तिचा सत्कार आहे म्हणून तर प्रणयच्या गळ्यामध्ये पुष्पहार आहे रमाई बोले हा माझा नव्हे धम्म भगिनीचा सत्कार आहे म्हणून तर प्रणयच्या गळ्यात पुष्पहार आहे या ताई तू घातलेल्या 5,000च्या मखमली साडीवर माझ्या माय माऊली रमाईच्या फाटक्या लुगड्याचे उपकार आहे